नमस्कार मित्रांनो, तुमचं शिक्षण झालेलं आहे, नोकरी लागत नाही आणि काही तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, पण तुमच्याकडे पैशाची कमतरता आहे, म्हणजे भांडवलच नाही आणि तरी पण व्यवसाय करण्याची इच्छा आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्य शासनाच्या 2 योजना आहेत, एक बीज भांडवल योजना आणि दुसरी जिल्हा उद्योग केंद्राची एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला कर्जही मिळवता येतं, काही याच्यावर मार्जिन मनी म्हणजे सबसिडीसुद्धा मिळते आणि आपल्याला स्वतःचा व्यवसाय चालू करता येतो. तुमची जर मनातून इच्छा असेल तर तुम्ही हे नक्कीच करू शकता. मात्र यासाठी उगाच याला विचार त्याला विचार, कशी योजना आहे काय आहे हे करीत बसण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला याची सगळी तयारी करावी लागेल. आणि आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, या योजनेमध्ये कोणकोणते व्यवसाय करता येतात याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून घेऊ. पण तुम्हाला जर करायचं असेल तर याची सगळी तयारी तुम्हाला स्वतःला करावं लागेल. नाही तर उगाच कसं असतंय काय असतंय असं म्हणण्यात बरेच जण वेळ घालवतात, त्याला काहीच करणं होत नाही. मात्र ज्याला करण्याची इच्छा आहे त्यानं सुरुवात करायची, तो 100% या योजनेच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतो. त्यामध्ये सेवा व्यवसाय असेल, उत्पादन व्यवसाय असेल किंवा व्यापार व्यवसाय असेल, तुम्हाला कोणताही व्यवसाय करता येतो. आता याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती असणार आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. आणि सबस्क्राईब याच्यामुळं करा की आपण या चॅनलच्या माध्यमातून ज्या काही योजना असतात व्यवसायासाठी, नोकरीविषयक अशी सगळी माहिती देण्याचं काम करीत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. या 2 योजना आहेत, यामध्ये बीज भांडवल योजना आणि एक जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना. आता याचे अर्ज सुरू होणार आहेत मित्रांनो 11 मे पासून. आता अर्ज आल्यावर तर आपण अर्जाबद्दल सविस्तर पुन्हा माहिती घेऊ, पण नेमकी योजना काय हे समजून घ्या. सुधारित बीज भांडवल योजना आणि जिल्हा उद्योग कर्ज योजना या अंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 11 मे पासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आणि अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2026 पर्यंत असणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांनी यासाठी अर्ज करावे असे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात यांनी आवाहन केलेले आहे. त्यामध्ये पहिली योजना आहे सुधारित बीज भांडवल योजना. सेवा, उत्पादन आणि व्यापार व्यवसायासाठी सुधारित बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज घेता येतं. आता यासाठी शैक्षणिक अर्हता फक्त 7वी पास असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा 18 ते 50च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. आणि लाभार्थी 15 वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. आता याची जी काही प्रकल्प मर्यादा असती ती असते 25 लाख रुपये. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बीज भांडवल रक्कम 15 ते 20% व 3,75,000च्या मर्यादेत, म्हणजे 15 ते 20%, मात्र जास्तीत जास्त 3,75,000च्या मर्यादेत 6% व्याजदराने कर्ज देण्यात येतं. त्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेच्या कर्ज रकमेचा 75% हिस्सा असतो आणि अर्जदाराचा सहभाग हा 5 ते 10% असतो. म्हणजे यामध्ये आपलं भांडवलसुद्धा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी योजना आहे जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना. यामध्ये सुद्धा आपल्याला सेवा उद्योग, उत्पादन उद्योगासाठी कर्ज घेता येतं. यामध्ये शिक्षणाची आणि वयाची कोणत्याही प्रकारची अट नाही. मात्र आपल्या गावची जी लोकसंख्या आहे तर ती 1 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. आता या योजनेअंतर्गत उपलब्ध कर्ज एकूण प्रकल्प किंमत 2 लाखापर्यंत, म्हणजे आपला जो काही व्यवसाय तो 2 लाखापर्यंत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 20% आणि जास्तीत जास्त 40,000 रुपये आणि अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 30% व जास्तीत जास्त 60,000 रुपये मार्जिन मनी म्हणून असणार आहे. आणि म्हणून 4% व्याजदराने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज रूपाने देण्यात येतं. आणि या योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. यासाठी 11 मे पासून अर्ज चालू होणार आहे. ज्यावेळेस अर्ज चालू होतील त्यावेळेस तुम्हाला अर्जसुद्धा कसा भरायचा, त्यासोबत कोणती कागदपत्र जोडायचे यासंबंधीची सविस्तर माहिती आपल्याला ह्याच चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही जर आपलं चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.